जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, भीमसैनिक स्पीक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गेली अनेक दशकापासून बॉलिवूडच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रावरती आपल्या दहशतीने आपलं वर्चस्व स्थापन करणारा आणि साम्राज्य निर्माण करणारा दाऊद इब्राहिम गँगस्टर आतंकवादी याला संपूर्ण देश ओळखताच. मित्रांनो, त्याने अनेक क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व, आपलं दहशतीचं साम्राज्य निर्माण केलं होतं. त्यापैकी एक साम्राज्य होतं बॉलिवूड. मित्रांनो, बॉलिवूड तर बॉलिवूडमध्ये तर त्याची अशी दहशत होती की त्याच्या एक फोन कॉलवरती दुबईमध्ये वेगवेगळे कार्यक्रम बॉलिवूड स्टार, बॉलिवूड कलाकार यांचे व्हायचे आणि कोणाचीही बिशाद नव्हती मित्रांनो की त्याला नकार देणं. बॉलिवूडला असं आपल्या बोटावरती असं नाचवायचा दाऊद इब्राहिम. आणि मित्रांनो, काही दिवसापूर्वी गोविंदाने जे स्टेटमेंट दिलं, सुपरस्टार गोविंदा, की आता भीती वाटत नाही आणि जय श्रीरामचा नारा देऊन भय आता संपला आहे, आता भीती वाटत नाही, असा एक संदेश त्याने दिला. मित्रांनो, याचा अर्थ समजून घ्या की हा संदेश जो दिला त्याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. हे बॉलिवूडच नाही तर जिथे जिथे आतंकवादी दाऊदचं साम्राज्य होतं, ज्या ज्या क्षेत्रामध्ये, आता ते साम्राज्य आता संपुष्टात आलं किंवा जवळजवळ नष्ट झालेलं आहे. तेव्हाच गोविंदाने हे बोलण्याचं धाडस केलं. आता ते इनडायरेक्ट गोविंदाचं स्टेटमेंट आहे, परंतु याला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, बॉलिवूडमधील खान गँग जी आहे ना मित्रांनो, ती दाऊदच्या जोरावरतीच आहे किंवा होती. मित्रांनो, जिथे जिथे खान गँगला बॉलिवूडमध्ये कोणी कोणी इतरांनी चॅलेंज केलं, त्याला दाऊदद्वारे शांत करण्यात आलेलं आहे. आणि खान गँगद्वारे आपला पैसा, जो काळा पैसा होता, तो दाऊद इब्राहिम या खान गँगद्वारेच बॉलिवूडमध्ये इन्व्हेस्ट करायचा. अशा अनेक अनेक स्टार्स, बॉलिवूडमधील जे अनेक स्टार आहेत ना मित्रांनो, यांना खूप काही माहिती आहे, खूप काही यांच्याकडे आहे, पण भीतीपोटी बोलत नाहीत कोणी. पण गोविंदाचं हे स्टेटमेंट आहे ना मित्रांनो, हे खूप काही सांगून जातं. तेव्हा बॉलिवूडच नाही तर जिथे जिथे दाऊद इब्राहिमची दहशत होती, आता ती संपण्यातच जमलेली आहे. पण हे का शक्य झालं, कसं शक्य झालं, हे समजून घेणं गरजेचं आहे. हे असंच झालं का, असंच घडलं का? नाही मित्रांनो, योग्य ही योग्य रणनीती, योग्य योजनांचा पाठपुरावा जो मोदी यांनी जो केला ना, त्याच्या अनुसरून त्याच्यामुळेच हे सर्व घडलेलं आहे मित्र, हे लक्षात घ्या. मोदी यांनी अनेक अशी पावले उचललेली आहेत ना की त्या काळ्या पैशावरती म्हणा किंवा आतंकवाद्यांच्या जी रणनीती असते, मोडच आहे, ऑपरेंडी जी असते ना, त्याच्यावरती घात घालण्यात आलेला आहे मोदी सरकारने. त्यापैकी एक बॉलिवूड आहे की जिथे दाऊद इब्राहिमचा काळा पैसा वगैरे जो लागायचा, आता त्याची दहशत संपली आहे. म्हणून गोविंदाचं हे स्टेटमेंट खूप खूप गंभीर असतं की आता भीती वाटत नाही, भय आता संपलेला आहे. हे इनडायरेक्टली दाऊदच्या दहशतीला चॅलेंज होतं मित्रांनो. पण हे असंच घडत नाही मित्रांनो, त्यामागे मोदी सरकारच जबाबदार आहे. त्यांनी उचललेल्या योग्य पावलांनीच हे शक्य झालं. तर ज्याला समजून घ्यायचं आहे तो समजून घेईल, ज्याला मोदीच कसा काय आणि काय प्रश्न विरोधच करायचा असेल तो विरोधच करणार. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.